हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री आहेत 4-2 यांनी सुरू केले. आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे. एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो. मी तोच करणार आता. आता भाषाच्या यांनाच वापर लागणार तेव्हा मराठी टिकणार आहे. इतकी शाळा आहे. मराठीचे मोठे अधिकारी यांना खपानात, मराठीचे नेते यांना खपानात, या ओबीसीच्या 2-4 मंत्र्याला, उद्योगपती खपानात. यांनी काय करायचं, उद्योगपतीला जवळ घ्यायचं, देवडे नाही लावतो चौकशी लगेच मधी, आणि दिलं की मग नाही चौकशी. अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं, त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे यांनी घेतले, ट्रॅपमध्ये घाला. फक्त मराठ्याचे अधिकारी संपवायचे, मराठ्याचे नेते बदनाम करून संपवायचे. हे 2-3 टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर बावनकुळे. आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर. हे काम सुद्धा करायचं. देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम. ओबीसी नेत्या 4-5 नेत्यापैकी हे बावनकुळे एक. आता आम्ही यांच्या भ्रष्टाचार काढतो. तुम्ही आमच्या मराठ्याच्या अधिकाऱ्याच्या नेत्याच्या मागे लागलात का, तुम्हाला जेलात घालतो आम्ही.